नमस्कार मित्रांनो, मी उत्तम ठाकरे तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण अभ्यास करणार आहोत जे फिल्म फेअर पुरस्कार आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहित असेल हा ट्रेंडिंगचा विषय, यावरती देखील आयोगाने आतापर्यंत खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे आपल्याला हा घटक अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आज आपण ह्या घटकाचा अभ्यास करणार आहोत। मी तुम्हाला सांगेल हा छोटासा व्हिडिओ असेल, 25 ते 30 मिनिटाचा, कदाचित 20 मिनिटाचा देखील हा व्हिडिओ होऊ शकतो। मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला येणाऱ्या एग्जाम मध्ये कोणत्या आणि कोणत्या एग्जाम मध्ये ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल। तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असेल किंवा कंबाईन किंवा तुम्ही सरळ सेवेचा देखील अभ्यास करत असतील तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। येणाऱ्या एग्जाम मध्ये तुम्हाला नक्कीच ह्या व्हिडिओचा फायदा होईल। तर चला आज आपण जाणून घेऊ फिल्म फेअर पुरस्कार, कोणत्या चित्रपटाला कोणता पुरस्कार मिळालेला, कोणता अभिनेता, कोणत्या अभिनेत्रीला कोणकोणते पुरस्कार मिळाले, तर हे सर्व आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, त्याची लिंक मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। नाहीतर मित्रांनो, तुम्ही गुगल प्ले स्टोर वरती अभ्यास मित्र टाकलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन पाहायला मिळेल। ॲप्लिकेशनचा लोगो बघू शकता आणि त्या ठिकाणी आपल्या खूप साऱ्या बॅचेस सुरू आहेत। राज्यसेवेची बॅच सुरू आहे, त्याचबरोबर कंबाईनची बॅच सुरू आहे, त्याचबरोबर राज्यसेवेचे टेस्ट सिरीज देखील आहेत। तसेच मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केले तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। आपण त्या ठिकाणी अभ्यासाच्या रिलेटेड माहिती टाकत असतो, जे पण आपले व्हिडिओ होत असतात यूट्यूबला त्याचं सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला या चॅनल मध्ये पाहायला मिळेल। आपण या ठिकाणी SMS टाकत असतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करून घ्या। तसंच मित्रांनो, आपलं इन्स्टाला देखील पेज आहे अभ्यास मित्र नावाचं, ते देखील फॉलो करा। आपण त्या ठिकाणी माहितीपूर्ण रील टाकत असतो। तर चला मित्रांनो, आपण लेक्चरला सुरुवात करू। लेक्चरला सुरुवात करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज सुरू आहे मित्रांनो। 28 तारखेपासून सुरू झालेले जी पहिली टेस्ट झालेले मित्रांनो ती सर्वांसाठी फ्री आहे। तुम्ही सोडवली नसेल तर जाऊन सोडवा। ॲप्लिकेशनची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे। मित्रांनो, 4 तारखेला नुसतीच आपले हिस्ट्रीचे टेस्ट झालेले, टोटल 10 टेस्ट असणार आहेत, त्यामध्ये 5 विषयानुसार असणार आहेत आणि ज्या पुढच्या 5 असणार आहेत मित्रांनो त्या GSच्या असणार आहेत। तर चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। नुसतेच मित्रांनो, गुजरात मधील जे गांधीनगर या ठिकाणी 69वे फिल्म फेअर पुरस्कार दिले गेलेले आहेत। कोणत्या अभिनेत्याला अभिनेत्रीला कोणता पुरस्कार मिळाला, तर आता आपण बघू। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 27-28 जानेवारीला हे पुरस्कार दिले गेलेले आहेत। केव्हा दिले गेलेले आहेत? नुसत्याच मित्रांनो 2024 मध्ये 27-28 तारखेला हे पुरस्कार दिले गेलेले आहेत। 69वा फिल्म फेअर पुरस्कार 16, 27, 28 जानेवारी रोजी गांधीनगर, गुजरात मधील जे गांधीनगर ठिकाणी त्या ठिकाणी हे पुरस्कार आयोजित करण्यात आले होते। तसेच मित्रांनो, प्रारंभ केव्हा झाला होता, हे पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती? 1953 मध्ये। प्रथम पुरस्कार केव्हा दिला गेला होता मित्रांनो? तो 1954 मध्ये। इथे लक्षात ठेवायचं आहे, जो पहिला पुरस्कार दिला गेला आहे फिल्म फेअर पुरस्कार, तर 1954 मध्ये पहिले पुरस्कार दिले गेले। सुरुवात केव्हा झाली होती पुरस्कार देण्याची किंवा जी घोषणा झाली होती ती 1953 मध्ये झाली होती। त्यानंतर आपण पुढे जाऊया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा कार्यक्रम करण जोहरने, जो 69वा फिल्म फेअर पुरस्कार होता 2024चा, करण जोहरने होस्ट केला होता हा कार्यक्रम। तुम्हाला देखील लक्षात ठेवायचे, फिल्म फेअर पुरस्कार मित्रांनो हिंदी चित्रपटाच्या विविध क्षेत्रातील सर्वोत्तम योगदानाबद्दल फिल्म फेअर पुरस्कार दरवर्षी दिला जातो। तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे, जे आपले हिंदी चित्रपट आहेत त्या हिंदी चित्रपटातील वेगवेगळे जे चित्रपट असतात त्या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला किंवा उत्कृष्ट जो चित्रपट असतो, जो सर्वोत्तम चित्रपट असतो किंवा अभिनेत्री असतात त्या चित्रपटामध्ये जे काम करत असतात, तर अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो, फिल्म फेअर पुरस्कार। हे देखील लक्षात ठेवायचे, हे पुरस्कार असतात ते दरवर्षी दिले जातात। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता रणवीर कपूर यांचा जो अनिमल चित्रपट होता, जो मूव्ही होता, त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिलेला आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी मुद्दामून तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी मोठा फोटो टाकलेला आहे। हा पुरस्कार कितवा होता, तर 69वा फिल्म फेअर पुरस्कार होता। 2024 मध्ये कोणाला मिळाला आहे? सर्वात चांगला अभिनेता म्हणून कोणाची निवड झाली आहे, तर रणवीर कपूर यांची झालेली। चित्रपट कोणता होता, तर अनिमल हा चित्रपट होता।
तुम्ही कदाचित सर्वांनीच बघितलाच असेल अनिमल चित्रपट। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया आणि आता आपण बघू की कोणत्या अभिनेत्रीला हा पुरस्कार मिळालेला आहे। अभिनेता मध्ये कोण आहेत तर रणवीर कपूर आहेत, अॅनिमल या चित्रपटासाठी पुरस्कार दिला गेला आहे। आणि अभिनेत्री कोण आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जे अभिनेत्री आहे ती आलिया भट्ट आहे। चित्रपट कोणता होता, रॉकी और रानी की प्रेम कहानी हा जो चित्रपट होता, या चित्रपटासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे। मित्रांनो लक्षात ठेवा, 69वा फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कोणाची निवड झाली तर आलिया भट्ट ची झाली। कोणता चित्रपट होता, रॉकी और रानी की प्रेम कहानी। तुम्ही या ठिकाणी फोटो बघू शकता, जे फोटो आहेत ते मुद्दामून मोठे टाकलेत जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहिल्या पाहिजे। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता सहाय्यक अभिनेता म्हणून कोणत्या अभिनेत्याला हा पुरस्कार मिळालेला आहे तर तुम्ही इथं फोटो बघू शकता, विक्की कौशल्य याला हा पुरस्कार मिळालेला आहे। चित्रपट कोणता होता, डंकी हा चित्रपट होता। तुम्ही मागे फोटो बघू शकता, मोठा बॅनर बघू शकता। सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर विक्की कौशल्य याची निवड झालेली। चित्रपट कोणता होता, डंकी हा चित्रपट होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया। त्याचबरोबर मित्रांनो आता आपण बघू सहाय्यक अभिनेत्री कोण होती तर शबाना आझमी अभिनेत्रीला हा पुरस्कार दिला गेलेला आहे। मित्रांनो सहाय्यक अभिनेत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे, शबाना आझमी या अभिनेत्रीची निवड झालेली होती। 69वा फिल्मफेअर पुरस्कार आहेत हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे। कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते, गुजरात राज्यातील जे गांधीनगर ठिकाणी त्या ठिकाणी मित्रांनो हे पुरस्कार दिले गेलेले आहेत। दिनांक देखील लक्षात ठेवायचे, 27-28 जानेवारीला हे सर्व पुरस्कार दिले गेलेले आहेत। त्यानंतर आपण पुढे जाऊया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 69वा फिल्मफेअर पुरस्कार 2024 तर इथं बघू शकता सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार तर विद्धू विनोद चोपडा यांना मिळालेले आहेत। ते कोणतं चित्रपट होतं तर 12वी नापास जो 12वी फेल हा चित्रपट होता, त्या चित्रपटाला हा पुरस्कार मिळालेला आहे। तर तुम्ही इथं बघू शकता सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट लोकप्रिय चित्रपट ठरलेला आहे 12वी फेल। तर तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा, इथं बघू शकता दिग्दर्शक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळालाय तर विद्धू विनोद चोपडा यांना मिळाले। तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता या ठिकाणी। तर जो चित्रपट होता 12वी फेल किंवा 12 फेअर हा चित्रपटाला हा पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। जे IPS होते मनोज कुमार त्यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे। मित्रांनो ते IPS आहेत, तुम्ही तर त्यांचा फोटो बघू शकता। तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा हा चित्रपट अनुराग पाठक यांच्या 12वी अनुत्तीर्ण IPS मनोज कुमार शर्मा यांच्या 2019च्या नॉन फिक्शन पुस्तकावर आधारित आहे। 12वी फेल हा चित्रपट होता तर तो कोणाच्या जीवनावर आधारित होता तर मनोज कुमार शर्मा जे IPS अधिकारी आहेत त्यांच्या जीवनावर 2019च्या नॉन फिक्शन पुस्तकावर हा चित्रपट आधारित होता। तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, हे IPS मनोज कुमार शर्मा आणि त्यांची मिसेस तुम्ही बघू शकता। या ठिकाणी मी मुद्दामून फोटो व्यवस्थित घेतलेले आहेत। त्यानंतर आपण आता काही प्रश्नांचा अभ्यास करू। सुरुवातीला आपण जे काही महत्त्वाचे चित्रपट होते त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला। जे अभिनेते होते, अभिनेत्री किंवा सहाय्यक अभिनेता, सहाय्यक अभिनेत्री ज्यांना ते पुरस्कार मिळाले त्यांचा आपण थेअरी अभ्यास केला। आणि आता आपण मित्रांनो खूप साऱ्या प्रश्नांचा या ठिकाणी सराव करू। तर तुम्ही पहिला प्रश्न बघू शकता स्क्रीनवर, 2024 मध्ये फिल्मफेअर अवॉर्डची कोणती आवृत्ती आयोजित केली आहे तर आपल्याला काय विचारले की 2024 मध्ये जो फिल्मफेअर अवॉर्ड होता तर 2024 मध्ये कोणती आवृत्ती होती तर तुम्हाला सर्वांनाच माहित होते तर 69वी आवृत्ती होती। 69व्या क्रमांकाचा हे पुरस्कार दिले गेलेले आहेत। तर पुढे जाऊया आता आपण। त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, 69वा फिल्मफेअर पुरस्कार 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर आपण सुरुवातीलाच बघितलं होतं। गुजरात राज्यातील गांधीनगर जे ठिकाण आहे त्या ठिकाणी हा पुरस्कार आयोजित करण्यात आलेला होता। दिनांक केव्हा होता मित्रांनो, किती तारखेला तर 28 जानेवारी 2024, गांधीनगर गुजरात या ठिकाणी। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 3 तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। 69व्या फिल्मफेअर अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर तुम्ही या ठिकाणी फोटो बघू शकता।
रणवीर कपूर यांना मिळालेला आहे चित्रपट कोणता होता तर अनिमल हा चित्रपट होता। हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे। रणवीर कपूर यांना कोणता पुरस्कार मिळालेला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता रणवीर कपूरचा हा सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील 4था फिल्म फेअर पुरस्कार होता। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। ऑलरेडी त्यांना 3 पुरस्कार मिळालेले होता आणि हा जो पुरस्कार होता तो कितव्या क्रमांकाचा होता तर 4थ्या क्रमांकाचा होता। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। 69व्या फिल्म फेअर अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचे तुम्हाला। पर्याय क्रमांक 3 आलिया भट्ट या अभिनेत्रीला हा पुरस्कार मिळाला। चित्रपट कोणता होता रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा जो पुरस्कार मिळाला आहे तो आलिया भट्ट या अभिनेत्रीला भेटलेला आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही महत्त्वाचे मुद्दे ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीतील आलिया भट्टचा हा 5वा फिल्म फेअर पुरस्कार होता। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं। आलिया भट्टचा हा कितवा पुरस्कार होता तर 5व्या क्रमांकाचा होता। ऑलरेडी 4 पुरस्कार मिळाले होते आणि हा जो होता तो पुरस्कार हा 5व्या क्रमांकाचा होता। या पहिले पण नूतन आणि काजोल या अभिनेत्रींनाही प्रत्येकी 5-5 फिल्म फेअर पुरस्कार मिळालेले आहेत किंवा त्यांनी जिंकलेले आहेत। हे देखील लक्षात ठेवायचे। नूतन आणि काजोल या अभिनेत्रींना प्रत्येकी 5 फिल्म फेअर पुरस्कार जिंकलेले आहेत किंवा मिळालेले आहेत। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। 69व्या फिल्म फेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर तुम्हाला फोटोवरून लक्षात येईल। या ठिकाणी मी फोटो टाकतो त्यामुळे तुम्हाला उत्तर येत असतील, पण मित्रांनो जेव्हा एक्झाम मध्ये आपल्याला हे प्रश्न विचारले जातील तेव्हा तुम्हाला व्यवस्थित उत्तर द्यायचे, त्यामुळे व्यवस्थित बघा। तर विक्की कौशल्य या अभिनेत्याला हा पुरस्कार मिळालेला आहे। चित्रपट कोणता होता डंकी। तुम्ही इथं फोटो बघू शकता। तर या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचे तुम्हाला सहाय्यक सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर विक्की कौशल यांना मिळालेला आहे। चित्रपट कोणता होता तर डंकी हा चित्रपट होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया। 69वा फिल्म फेअर अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर तुम्हाला या ठिकाणी विचारलं काय आहे की सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला शबाना आझमी या अभिनेत्रीला हा पुरस्कार मिळालेला आहे। चित्रपट कोणता होता रॉकी और रानी की प्रेम कहानी। यामध्ये शबाना आझमी यांना हा पुरस्कार मिळालेला होता। सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा हा पुरस्कार मिळालेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 7 69व्या फिल्म फेअर अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला तर मित्रांनो या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचे विधू विनोद चोपडा यांना मिळालेले आहे। चित्रपट कोणता होता 12वी फेल 12 फेल। तुम्ही या ठिकाणी फोटो बघू शकता। हा बॅनर होता चित्रपटाचा। मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो जर तुम्ही हा चित्रपट बघितला नसेल तर मी तुम्हाला जरूर सांगेल की हा चित्रपट बघा। हा खूप छान चित्रपट आहे, खूप छान मूवी आहे 12 फेल। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू। 69वा फिल्म फेअर अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला तर या ठिकाणी आपल्याला काय विचारले की सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलाय लोकप्रिय चित्रपट तर 12वी फेल हा चित्रपट ठरलेला आहे मित्रांनो। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 9 बघू। 69वा फिल्म फेअर अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार कोणाला मिळालाय तर तुम्हाला काय विचारलं या ठिकाणी 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार कोणाला मिळालाय तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचे तुम्हाला। पर्याय क्रमांक 3 12वी फेअर किंवा 12 फेअर पटकथा होती त्या पटकथेला हा पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर मित्रांनो आता आपण पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 10 बघू। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। 69वा फिल्म फेअर अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट समीक्षक अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे की आपल्याला काय विचारले की 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट समीक्षक
समीक्षक अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर याच पुरस्काराला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं, तर क्रिटिक्स अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचे मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 राणी मुखर्जी. चित्रपट कोणता होता? तर मिसेस चटर्जी बनाम नॉर्वे हा चित्रपट होता. तुम्ही या ठिकाणी फोटो बघू शकता. त्या फोटोचा बॅनर, त्या चित्रपटाचा थंबनेल तुम्ही बघू शकता किंवा जो बॅनर होता तो बघू शकता. चित्रपट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे, कोणता चित्रपट आहे किंवा कोणता पुरस्कार आहे. तर सर्वोत्कृष्ट समीक्षक पुरस्कार कोणत्या अभिनेत्रीला मिळाले? तर राणी मुखर्जी या अभिनेत्रीला हा पुरस्कार मिळालेला. चित्रपट कोणता होता? मिसेस चटर्जी बनाम नॉर्वे, किंवा या पुरस्काराला क्रिटिक्स पुरस्कार असं देखील म्हटलं जातं. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 11. 69वा फिल्मफेअर अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट समीक्षक अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाले? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचे तुम्हाला. विक्रांत मेसी, जे 12 फिल्म मध्ये ज्यांनी अभिनेत्याचं काम केलेलं, त्यांना हा पुरस्कार मिळाले. तुम्ही इथं बघू शकता. मूवी मधला हा एक सीन आहे, तिथला हा फोटो आहे. तर तुम्ही बघू शकता. व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचे. विक्रांत मेसी चित्रपट कोणता होता? 12 फेल किंवा 12वी फेल या चित्रपटातील जे विक्रांत मेसी होते त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर पुरस्कार देखील लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट समीक्षक पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला मिळालेला आहे? त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. 69वा फिल्मफेअर अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट समीक्षक चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाले? तर आपल्याला काय विचारलंय की कोणत्या चित्रपटाला, समीक्षक चित्रपटाला हा पुरस्कार मिळालेला आहे. या ठिकाणी व्यवस्थित बघा. 69वा फिल्मफेअर अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट समीक्षक चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाले? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं तुम्हाला. पर्याय क्रमांक 3 जोराम या चित्रपटाला मिळालेले. तुम्ही चित्रपट बघू शकता. जोराम या चित्रपटाला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 69वा फिल्मफेअर अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक प्लेबॅक सिंगर हा पुरस्कार कोणाला दिला गेलाय? तर आपल्याला काय विचारले की प्लेबॅक सिंगर म्हणून पुरस्कार कोणाला मिळालाय सर्वोत्कृष्ट? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचे मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 भूपिंदर बब्बल. अर्जन वेली जे ॲनिमल मध्ये सॉन्ग होतं, त्या सॉन्गला जो प्लेबॅक सिंगर आहे मित्रांनो भूपिंदर बब्बल यांना हा पुरस्कार दिले गेलेले आहे. हे देखील तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 14. 69वा फिल्मफेअर अवॉर्ड 2024 मध्ये जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाले? तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचे मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 डेव्हिड धवन या व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे. कोणता पुरस्कार होता? जीवन गौरव पुरस्कार होता. 2024 मध्ये जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळालाय? चित्रपट क्षेत्रामध्ये. तर डेव्हिड धवन या व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 15. भारतीय चित्रपट जगातील सर्वात मोठा चित्रपट पुरस्कार कोणता आहे? तर आपल्याला काय विचारले? भारतीय चित्रपटातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल. दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. भारतातील चित्रपटाचे जनक कोणाला म्हटले जातात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटांचे जनक मानले जातं. तर भारतीय चित्रपटाचे जनक कोणाला मानलं जातं? दादासाहेब फाळके यांनाच मानलं जातं. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 17. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय अभिनेत्री कोण होती? आपल्याला काय विचारले? दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारे पहिली भारतीय व्यक्ती कोण होती किंवा भारतीय अभिनेत्री कोण होती? तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला मित्रांनो. देविका राणी रोरिक ह्या होत्या मित्रांनो. ह्या अभिनेत्री होत्या. तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता. या अभिनेत्रीला पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे. तुम्हाला नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचे. देविका राणी रोरिक या अभिनेत्रीला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. 53व्या दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 मध्ये कोणाला सन्मानित करण्यात आले होते? तर आपल्याला काय विचारलं होतं की 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार दिला गेलाय 2023 मध्ये. तर त्या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला.
वहिदा रहमान यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। 2023 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाले? वहिदा रहमान यांना मिळालेले। तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। हा कितवा पुरस्कार होता? 53वा पुरस्कार होता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कधी झाली? आपल्याला काय विचारले? दादासाहेब फाळके पुरस्कार कधी सुरू झाला किंवा त्याची सुरुवात कधी झाली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचे मित्रांनो तुम्हाला पर्याय क्रमांक 1 1969 साली या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे। दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती? तर 1969 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झाली होती। तर मित्रांनो आजच्या लेक्चरचा आपला हा शेवटचा प्रश्न होता। लेक्चर संपवण्याच्या पहिले मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की अजून पण तुम्ही आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड नसेल केले तर मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले, तिथनं जाऊन तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस पाहायला मिळेल। तुम्ही आपला ॲप्लिकेशनचा लोगो बघू शकता। त्याचबरोबर मित्रांनो आपलं टेलिग्रामला चॅनल देखील आहे अभ्यास मित्र MPSC नावाचं, ते देखील तुम्ही जॉईन करून ठेवा। त्या ठिकाणी आपण लेक्चरचे SMS लेक्चरचा मेसेज टाकत असतो किंवा लेक्चरच्या लिंक या ठिकाणी आपण टाकत असतो। तसेच मित्रांनो आपले इंस्टाला देखील पेज आहे अभ्यास मित्र नावाचं, त्याला देखील तुम्ही फॉलो करू शकता मित्रांनो। त्या ठिकाणी आपण माहितीपूर्ण रील टाकत असतो। तसेच मित्रांनो आपली ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज देखील सुरू झालेली, ते देखील तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो। तुम्हाला या टेस्ट सिरीज बद्दल काही डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्ही या ठिकाणी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून विचारू शकता मित्रांनो। या टेस्ट सिरीजची जी फी आहे ती फक्त 499 रुपये आहे। तर मित्रांनो आपलं लेक्चर आपण याच ठिकाणी संपवू। मी तुम्हाला सांगू इच्छितो जर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत हे लेक्चर शेअर करा, एक छानशी कमेंट करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा अभ्यास मित्र YouTube चॅनल।